नंतर अब्रामाची पत्नी काय नाव तिचं? सारा. विश्वासाचं एक उत्तम उदाहरण आहे ती. जसं अब्रामाला आपण म्हणतो विश्वासाचा पिता, तशी ती विश्वासणाऱ्यांची माता होती. हालेलुया. मोशेची बहीण, तिचं नाव काय? काही लोकांना माहित आहे, काही लोकांना काहीच माहित नाही अजून. मिरियाम. ती छान आराधना करणारी होती, माहित आहे ना. ज्या वेळेला ते सर्वजण काय ते समुद्र ओलांडून गेले, त्यावेळेला आपल्याला वाचायला मिळतं की तिने आपल्या हातात काय घेतला? डफ घेतला आणि ती छानपैकी प्रभूची आराधना करायला लागली. हालेलुया. आणि आता परत एकदा महत्त्वाचा प्रश्न, जगातली सगळ्यात पहिली न्यायाधीश, जज, जगातली सगळ्यात पहिली न्यायाधीश दबोरा. जगातल्या इतिहासात कोणी पण असू दे, पण बायबल आम्हाला त्याच्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी सांगतो. हालेलुया. तर सगळ्यात पहिली स्त्री न्यायाधीश कोण होती? दबोरा होती. आणि ती उत्तम भविष्यवक्ती सुद्धा होती, ती भविष्यवादीन सुद्धा होती. हालेलुया. आणि निष्ठा आणि संपूर्ण समर्पण दाखवणारी एक स्त्री आपल्याला बायबलमध्ये सापडते. तिचं नाव आहे पूर्ण निष्ठा. एक शब्द सांगितल्यावर बोलाल, सासूवर नाही, रूथ. फक्त सासूवरच नव्हती, तिची सगळ्या कुटुंबावर निष्ठा होती. हालेलुया. आणि समर्पण का मी म्हटलं की संधी होती तिला सुद्धा सोडून जाण्याची, जाऊ शकत होती पण नाही गेली ती. तिने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घराण्यासाठी समर्पण केलं आपलं जीवन. रूथ. हालेलुया. आणि प्रार्थनेनं मिळवून घेणारी एक स्त्री आहे. शमूएलाची आई. शमूएलची आई नाही माहिती? हन्ना. कितीतरी वेळा गेली, याजक तिला कितीतरी बोलला, पण म्हणून तिने प्रार्थना सोडली, प्रभूकडे मागणं सोडलं आणि शेवटी मिळवलंच शमूएल, नाही का. आणि आणखीन एक स्त्री आहे जिने आपल्या लोकांचे प्राण वाचवले. येस, एस्तेर. हालेलुया. अजून एक स्त्री आहे जिने आपली इस्रायल लोकांना मदत केली. राहाब. कोण होती ती? अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या बायबलमध्ये आपल्याला एक छान आपल्यासमोर आदर्श आहेत, उदाहरण आहेत. नव्या करारामध्ये मार्था आणि मरिया सगळ्यांना माहिती आहे तर, हो की नाही. सेवेचं आणि भक्तीचं उत्तम उदाहरण आहेत त्या. एलिझाबेथ, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची आई आणि आता येशूची आई. कोण? ते पण बोलत नाहीत मोठ्याने. मरिया. हिच्याविषयी काय म्हणता येईल? आज्ञापालन आणि विश्वासाच उत्तम उदाहरण. हालेलुया. पाहूया. तर आपल्या मातेविषयी, आपल्या आईविषयी आज आपल्याला शिकायचं आहे. सुरुवात करूया ज्या वेळेला दूतानं तिची भेट घेतली. आणि तो काय म्हणतोय पहा तिला. लूकचं पुस्तक आपण वाचू, 1 अध्याय वचन 26 आणि 27. लूक वचन 26 आणि 27. लुकाचं पुस्तक पान नंबर 1219, 1 अध्याय 26 वचन.
नंतर 6व्या महिन्यात देवाने गब्रिएल दूताला गालिलातील नासरेत नावाच्या नगरास एका कुमारीकडे पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. पहा काय म्हटलंय इथे आपल्याला मरियेचं नावाला सुरुवात झालेली पाहायला मिळते पवित्र शास्त्रात. 26व्या वचनात काय म्हटलंय, 6व्या महिन्यात देवाने कोणाला पाठवलं? गब्रिएल दूताला गालिलातील नासरेत नावाच्या नगरास एका कुमारीकडे पाठवलं. कोणाकडे पाठवलं? कुमारी. कुमारी म्हणजे काय? कोणाला म्हणतात कुमारी? लग्न झालेल्या स्त्रीला की लग्न न झालेली? लग्न न झालेले. हां, म्हणजे तिचं लग्न झालेलं अशा मुलीकडे एका दूताला पाठवलं आणि तिचं नाव काय म्हटलंय? मरिया. काय नाव होतं तिचं? मरिया नाव होतं तिचं. पहिली गोष्ट या वचनात आपल्याला काय म्हटलंय? ती कुमारी होती. काय लिहिलंय तिथे? ती कुमारी होती. आणि दूत तिच्याकडे आला आणि 31व्या वचनात तो तिला काय म्हणतो पहा. 31 वचन, आणि पहा तू आपल्या उदरी गर्भधारण करशील व तुला मुलगा होईल आणि तू त्याचं नाव येशू ठेव. हां, काय म्हणतोय तो दूत तिला? तू आपल्या उदरी गर्भधारण. तर गर्भधारण करशील म्हणजे नवरा पाहिजे की नाही? पण तिला नवरा होता का? नव्हता. ती कुमारी होती. बरोबर आहे. आणि तिच्या जीवनातलं पहिला महत्त्वाचा गुण जो देवाला आवडला तो गुण म्हणजे काय माहिती आहे? की तिनं आपलं कुमारीपण जपलेलं होतं. हालेलुया. लग्न होईपर्यंत तिनं आपलं कुमारीपण जपलेलं होतं. कशावरून? 34व्या वचनात ती स्वतः म्हणते. काय म्हणते पहा. तेव्हा मरिया दूताला म्हणाली, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. कारण मला पुरुष ठाऊक. आताचं उदाहरण घ्या. आताच्या मुलींना, आताच्या कुमारींना लग्न होईपर्यंत पुरुष ठाऊक असतो की नसतो? मोठा प्रश्न विचारलाय हो मी. किती मुली अशा असतात की ज्यानं आपलं कुमारीपण जपलेलं असतं. मरिया आमची आई म्हणायला काय मोठेपणा लागत नाही, पण तिच्यासारखं जगायला आपल्याला केलं तर आमची ती खरी आई. बरोबर ना? मग आपल्याला काय शिकायचं आहे तिच्याकडून? तिनं आपलं कुमारीपण जपलं होतं. मुलींनो ऐका. आणि ती कोणाला हे सांगते? देवाच्या दूताला सांगते. म्हणजे ती खोटं बोलते का? जणू देवासमोरच ती कबूल करते की मला पुरुष ठाऊक. म्हणजे कधीही तिने त्या वाईट दृष्टीने कुठल्याही पुरुषाचा मनाने किंवा विचाराने तिने कोणत्याही प्रकारचा व्यभिचार केलेला नव्हता. हालेलुया. स्त्रियांनो नाही, मुलींनो लक्षात ठेवा. आणि त्याच्या अगोदर म्हणून तो दूत तिला काय म्हणतोय माहिती आहे? वरती आपण ते एक वाचलं नाही. हे कृपा पावलेले 28व्या वचनात. तेव्हा दूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले आनंद कर. काय म्हणाला तिला? हे कृपा पावलेले. देवा, याचा अर्थ काय? देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. का? देवाची कृपा फक्त मरियेवरच का झाली? इतर मुली नव्हत्या त्यावेळेला? मग तिच्यावरच का झाली? कारण तिने आपलं कुमारीपण जपलेलं होतं.
हालेलुया. आपण कॅथलिक लोक किती जण आहेत तिथे? कॅथलिक लोक, पूर्वीचे कॅथलिक कोण होते चर्चमध्ये जाणारे? हात सरळ नाही वरती दिसत, थोडेच दिसत आहेत. ओके, काय प्रार्थना करायच्यात? मरियेची करायच्यात की या का करायचीत की नाही? काय? नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. बरोबर ना? तुम्ही ख्रिश्चन असून तुम्हाला येत नाही, मी हिंदू असून मला येते. मग काय तुमचा उपयोग आहे? म्हणजे हे चर्चमध्ये कशाला जातो ते कळलं? आता कळलं तुम्हाला? जाऊ दे, तुमचं सोडून द्या. मी माझ्या बायकोला विचारलो. हां, हे वचन काढत असताना मी मुद्दाम माझ्या बायकोला ती काय प्रार्थना म्हणतात ग तुमच्या चर्चमध्ये? आता कॅथलिक ते नमोकृपा असं एवढंच बोलली ती, पुढे तिला काही येतच नाही. मी म्हटलं धन्य तू चर्चमध्ये कशाला जात होती? तिचीच नाही, आज सगळ्या चर्चमध्ये जाणाऱ्या बऱ्याचशा लोकांची स्थिती अशीच आहे. ते जातात, ते काय बोलतात ते त्यांना कळतच नाही. दूत तिच्याविषयी काय म्हणतो? हे कृपा पावलेले. आणि हे प्रार्थना काय करताना काय म्हणतात? नमो कृपापूर्ण मरिये. तू म्हणजेच काय? हे कृपा पावलेले मरिये, आम्ही तुला नमन करतो. मी विचारतो, ती कृपा पावलेली होती, तुम्हाला कधी कृपा मिळणार? हालेलुया. की तुम्ही आयुष्यभर फक्त बोलतच राहणार कृपा पावलेले मरिये, कृपा पावलेले मरिये? अरे तुम्ही कधी होणार कृपा पावलेले? तुमच्यावर कधी देवाची कृपा होणार? त्याच्यासाठी काय करायचं की नाही? तिला कृपा मिळाली, ती धन्य झाली, ती आशीर्वादित झाली. हालेलुया. तेच आपण तिलाच ऐकवणार आहोत का? ती म्हणेल, अगं बाई किती वेळा ऐकवतेस मला माहिती आहे मी कृपा पावलेली आहे, तुझं काय? नाही बोलत असेल. मी स्त्रियांमध्ये धन्य आहे ते मला माहिती आहे, तू कशी आहेस ते सांग. तुझ्याविषयी लोक काय म्हणतात? भांडखोर की आणखीन काही? फरक आहे ना? म्हणून म्हटलं बोलणं खूप सोपं आहे, काय फरक पडत नाही त्याने. परंतु बोलण्याने आपण न्यायी ठरतो असे नाही, आपण कर्माने न्यायी ठरतो. हालेलुया. आम्ही काय करतो याला आमचा देव महत्त्व देतो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आणि दूत तिला म्हणतोय कृपा पावलेले. हालेलुया. आणि ती सुद्धा दूताला सांगते मला पुरुष ठाऊक. आजकालच्या मुलींना बरेच जण ठाऊक असतात. एक संपला की दुसरा संपला की तिसरा. ब्रेकअप नाही पटत, ब्रेकअप शब्द कळतो तुम्हाला? कळतो? कळ हो म्हणत पण नाहीये. थोडे दिवस राहायचं, फिरायचं, खायचं प्यायचं, द्यायचं सोडून दुसरा पकडायचा. म्हणू शकतो आपण आता पुरुष ठाऊक नाही म्हणून. पण आज ऐकताय, आज लक्षात ठेवा, जर प्रभूची कृपा आमच्यावर व्हायची असेल तर आम्हाला ह्या गोष्टी आमच्या जीवनात कराव्या लागतील. हालेलुया. आणखीन एक वचन पहा, मत्तेय 1:25 पहा. मत्तेय 1:25. पान नंबर 1142, मत्तई 1:25 वचन. आणि ती मुलाला जन्म देईपर्यंत त्याने तिला जाणले नाही, मग त्याने त्याचं नाव येशू ठेवलं. आता योसेफ पण ग्रेट म्हणायला पाहिजे. हालेलुया. जेव्हा त्याला कळलं की मरियेच्या उदरी पवित्र आत्म्याद्वारे एक बाळ जन्म घेणार आहे. आपण वाचतो ना मत्तेयाच्याच पुस्तकात त्याच्या अगोदरची वचनं नाही का? दूत त्याला येऊन सांगतो की तू असं काय
करू नको. तिला टाकून देण्याचे विचार त्याच्या मनामध्ये आले त्यावेळेला दूत त्याला सांगतो, तू असं काही करू नकोस, कारण तिच्या उदरात जे काही संभवलं आहे ते कुठल्या पुरुषापासून नव्हे तर ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे एक पुत्र जन्माला येईल आणि तू त्याचं नाव येशू ठेव. आणि त्यानं या शब्दावर, त्या दूताच्या वाणीवर विश्वास ठेवला आणि बाळाचा जन्म होईपर्यंत त्यानंही तिला जाणलं नाही. हालेलुया. म्हणजे ती धारण करेपर्यंत तिनं आपलं कौमार्य म्हणजे कुमारी पण जपलं होतं. हालेलुया. म्हणूनच येशूला पवित्र पुत्र का म्हटलेलं आहे, त्याचं कारण हे आहे. हालेलुया. समजलं? तर देवाच्या दृष्टीने ती काय होती, कृपा पावलेली होती, कारण तिनं आपलं जीवन देवाच्या दृष्टीनं, देवाचं भय धरून, आज्ञा पाळून जपलेलं होतं. हालेलुया. आज आपण बऱ्याच लोक समाजाचं कृपा पावलेले असतात, समाजामध्ये ते प्रिय असतात, लोकांमध्ये ते प्रिय असतात, पण प्रभूला प्रिय आहेत का? हालेलुया. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर पहा परत लूक 1:38 मध्ये काय म्हणते ते. लूक 1:38 वचन. लूक 1:38. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला होवो. येस लॉर्ड. हालेलुया. 38 वचनामध्ये काय लिहिलंय, काय म्हणते. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, तुझ्या वचनाप्रमाणे मला होवो. आणि मग दूत तिच्यापासून, इथे काय दिसतं, दूतानं काय सांगितलंय, तू कुमारी आहेस आणि तू एका मुलाला जन्म देशील. ही सोपी गोष्ट आहे का सांगा मला, जरा विचार करा. एका मुलीचं लग्न झालेलं नाही आणि लग्न न होता तिनं गरोदर होणं आणि मुलाला जन्म देणं, आपल्याला आत्ताच्या तरी समाजात ही पद्धत पटते का? पटते का रे? बसलेत नुसते, बोलत नाहीत साधे गोष्ट. काय करतो आपण त्या मुलीला? सन्मान करतो, हार घालतो, सत्कार करतो. आजही नाव ठेवलं जातं की नाही? आजही छळ केला जातो की नाही? वाईट उलटसुलट तिला बोललं जातं की नाही? मग आज समाज थोडासा पुढे गेलेला आहे नको त्या गोष्टींमध्ये म्हणा, आहे की नाही? तरीसुद्धा जर एक तरुण मुलगी अशा प्रकारे गरोदर दिसली तर लोक तिला त्रास देतो. तर विचार करा, त्या काळामध्ये दूत येऊन तिला सांगतोय की तुझ्या उदरात एक पुरुष जन्माला येणार आहे, गर्भधारण करशील, तू एका बाळाला जन्म देशील. मग तिला आनंद झाला असेल का? घाबरली असणार की नाही बिचारी? अरे बाप रे, असं झालं तर लोक काय मला म्हणतील, माझे आईवडील मला काय म्हणतील, लोकांचं सोडून दे, आईवडील काय बोलतील, कार्टे काय केलंस हे आजच्या भाषेत, है ना? काय म्हणतात, कुठं तोंड काळं केलंस, बरोबर ना? मग हे सगळं तिच्या डोळ्यासमोर आलं नसेल? विचार करा, तिच्या जागी आपण आहोत. तिला सांगितल्याबरोबर तिच्या डोळ्यासमोर अरे बापरे, हा जे काय निरोप देतोय, संदेश देतोय, हे जर मी स्वीकारलं तर माझ्या जीवनामध्ये किती अडचणी येतील, किती संकट येतील, किती लोक मला त्रास देतील. पण हे सगळं असून सुद्धा ती नम्रपणे त्या दूताला समोर काय म्हणते, मी प्रभूची दासी. काय म्हणते? बोला ना. अरे काय नुसते बसलेत यार. मी प्रभूची, त्याच्या वचनाप्रमाणे होऊ दे, जे काय व्हायचं ते. हालेलुया.
आज लोकांना फक्त आज्ञा सांगितल्या आणि येशूचा स्वीकार करायला सांगितल्या ना, तरी किती बायका तयार होतात होतात तयार. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील, इतके वर्ष चर्चमध्ये जात होती, आता प्रोटेस्टंट होऊ का, असंच बोलतात ना. घाबरतात की नाही. मरिया घाबरली का नाही. काय म्हणते, प्रभूच्या वचनाप्रमाणे मला होऊ दे. दुसरी क्वालिटी लक्षात ठेवा. तिने कुमारी पण जपलं होतं. दुसरं ती काय म्हणते, प्रभूच्या इच्छेप्रमाणे होऊ दे, मग ते काही असू दे. हालेलुया. आजच्या स्त्रियांना, मुलींना मला सांगायचं आहे, आपल्या जीवनामध्ये तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे, ठरवलं पाहिजे की प्रभूच्या इच्छेप्रमाणेच मला जगायचं आहे. हालेलुया. मग प्रभूची इच्छा काय आहे, प्रभूची आज्ञा काय, प्रभूची वचनं काय आहेत. एकाच देवाला भज आणि मूर्तीपूजा करू नकोस, व्यभिचार करू नकोस, लबाडी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, चोरी करू नकोस. बरोबर ना. प्रभूच्या वचनाप्रमाणे मला कोण सांगते, ही मरिया सांगते. घ्यायचं का आपण. नुसतं मरिया माता, मरिया माऊली माऊली करून नाही चालणार. तिच्याकडून ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. हालेलुया. मी प्रभूची दासी, प्रभूच्या वचनाप्रमाणे मला होऊ दे. मग लोक काहीही बोलू देत, दगड मारले तरी चालतील, निंदा केली तरी चालतील. हालेलुया. छळ केला तरी चालेल, प्रोटेस्टंट म्हटलं तरी चालेल. हालेलुया. धर्म बदलला म्हणून बोलले तरी चालतील, पण प्रभूच्या वचनाप्रमाणेच होऊ दे. हालेलुया. काही बोलू देत. ही हिम्मत तुमच्यामध्ये असली पाहिजे. हालेलुया. नुसती प्रार्थना नको, नमो कृपा पूर्ण उडून काही गरज नाही. त्याची गरज आहे या गोष्टींची. हालेलुया. हां. पुढची गोष्ट ती अशी, आणखीन एक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. म्हणजे एका बाळाला, म्हणजे देवाच्याच मुलाला आपण जन्म देणार आहोत म्हटल्यानंतर कॉलर ताट ना. पण तो मोठेपणा दिसतोय का बघा तिच्यामध्ये. आहे मोठेपणा. एवढा मोठा मान त्या दूतानं तिला दिलाय, देवानं तिला दिलाय, पण तो मोठेपणा आहे का तिच्यामध्ये. नाही. कशावरून. ती काय म्हणते, मी तर तुझी दासी. दासी कळतं ना, दासी शब्दाचा अर्थ कळतो ना. हां. मी तर दासी. नम्रपणा, मोठेपणा मिरवला नाही. त्याच्यातनं आपल्याला तिसरा गुण तिचा दिसतो की ती नम्र होती. हालेलुया. पहिलं काय पाहिलं आपण, तिने कुमारी पण. दुसरं काय पाहिलं आपण, देवाच्या वचनाप्रमाणे होवो. आणि तिसरं काय पाहतोय आपण, ती नम्र होती. हालेलुया. महत्वाचे गोष्ट हे विशेष आहेत, लक्षात ठेवा. हे तुम्हाला लोकांना सांगायचं आहे. हे नुसतं नको. वही आणायची असते, त्यासाठी नोट्स लिहून ठेवायचे असतात. घरी गेल्यावर त्याच्यावर विचार करायचा असतो, तर आपल्याला बोलता येईल. नाहीतर मग त्यांच्यासारखंच होईल. ते चर्चमध्ये जातात नाही, आम्ही प्रार्थनेला येतो. फरक काहीच नाही. म्हणून अजून पण प्रार्थना येत नाही इतकी वर्ष चर्चमध्ये जाऊन. कारण येणं आणि जाणं झालं. इथे गेलंच नाही काही, इथे गेलं पाहिजे. हालेलुया. चौथी गोष्ट, तिने काय केलं, देव आणि त्याच्या इच्छेला मान दिला, स्वतःच्या इच्छेला नाही. कोणाच्या इच्छेला मान दिला तिने. म्हणून ती म्हणते, देवाच्या वचनाप्रमाणे मला
होवो, मग जे काय व्हायचं ते होऊ दे. जे जशी देवाची इच्छा आहे तसं माझ्या जीवनामध्ये होऊ दे. हालेलुया. पाचवी गोष्ट, तिने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. पहा लूक 1:46. पान नंबर 1220, लूक 1:46. तेव्हा मरिया म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो. देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. काय म्हणते ती 46व्या वचनामध्ये? माझा जीव बोलतच नाही आहे. ते आज काय झालंय? प्रॉब्लेम आहे काय? माझा जीव प्रभूला थोर मानतो. ऐकताय ना? समोर वचन आहे, बोला ना पटापट. माझा जीव, देवाचं वचन बोलल्यावर काय प्रॉब्लेम होणार आहे? न होणार असेल तर सांगा, पहिला मी गप्प बसतो. मग माझा जीव प्रभूला थोर मानतो. हालेलुया. काय म्हणते ती? माझा जीव प्रभूला. का असं म्हणाली ती? कारण तिचा देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. हालेलुया. देव माझ्या जीवनात जे काही करेल ते चांगलंच करेल. हालेलुया. स्तोत्रसंहिता 34:2. स्तोत्र 34:2. स्तोत्रसंहिता 34, दुसरं वचन, पान नंबर 704. यहोवाविषयी माझा जीव प्रतिष्ठा मिरविल. आमेन. दिन ते ऐकून हर्ष करतील. आमेन. इथे दाऊद राजा काय म्हणतोय पहा? परमेश्वराविषयी माझा जीव प्रतिष्ठा. मरिया काय म्हणते? तेच म्हणते ना? अरे हो की नाही? आणि दाऊद राजा पण, माझा जीव कोणाविषयी प्रतिष्ठा मिळवेल? माझा जीव कोणाला थोरपणा देईल? माझा जीव कोणाचा गौरव करेल? माझ्या परमेश्वराचाच गौरव करेल. हालेलुया. माझ्या परमेश्वरालाच मी थोर मानेन, दुसऱ्या कोणालाही. मग तो कोणीही असू दे, राजा असू दे, कोणता मोठा अधिकारी असू दे, माझा जीव फक्त प्रभूला थोर मानतो. माझा जीव फक्त प्रभूचीच प्रतिष्ठा मिरविल, दुसऱ्या कशाचीही नाही. 6वी गोष्ट, मरियेच्या जीवनामध्ये असलेली 6वी गोष्ट, का देवानं तिची भेट घेतली? का देवानं तिलाच निवडलं? जर ह्या गोष्टी आपल्यामध्ये असतील तर देव आपली सुद्धा भेट घेईल, तो आपल्याला सुद्धा निवडेल. हालेलुया. मरियेमध्ये या गोष्टी होत्या म्हणून निवडलं, आमच्यामध्ये नसताना सुद्धा आम्हाला निवडलंय. ओ हॅलो, काय बोलतोय मी? कळतं का? आमच्यामध्ये या गोष्टी नसताना सुद्धा त्यानं आम्हाला, मग आपण मरियेपेक्षा जास्त मान दिला पाहिजे की नाही देवाला? बरोबर ना? कारण आमच्याकडे नसताना सुद्धा त्याने आमची आठवण केली आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण तिच्यापेक्षा जास्त आदर, जास्त सन्मान देवाला दिला पाहिजे. बरोबर. मग आणखीन एक वैशिष्ट्य काय, गुण कोणता होता तिच्या अंगी? 6वं, ती येशूच्या मागोमाग गेली. काय सांग म्हणाल मी? ती परत गप्प. ती येशूच्या मागे गेली म्हणजे काय? त्यानं जे केलं त्याच्याप्रमाणे तिने केलं. हालेलुया. येशूच्या मागे अजून कोण जात होते?
कोण होते त्याच्या मागे जाणारे? शिष्य. आणि ही पण त्याच्या मागोमाग गेली. म्हणजे ही कोणाप्रमाणे चालत होती? शिष्यांप्रमाणे चालत होती. हालेलुया. शिष्य कोणाप्रमाणे चालत होते? हे असं आहे, शिष्य येशू जे सांगत होता त्याप्रमाणे चालत होते. आणि वचनात म्हटलंय ती सुद्धा येशूच्या मागे गेली, म्हणजेच शिष्यांप्रमाणे ती सुद्धा करत होती. शिष्याने काय केलं होतं? आपला समाज, आपले नातेवाईक, आपल्या पद्धती, आपल्या परंपरा, आपले नियम सगळे टाकून दिले होते, सोडून दिले होते आणि ते येशूच्या मागे चालले होते. आणि वचन इथे म्हणतंय ती सुद्धा येशूच्या मागे गेली. हालेलुया. याचा अर्थ तिने सुद्धा समाजाचा, नातेवाईकांचा आणि लोकांचा विचार केला नाही. हालेलुया. खूप सुंदर आहे. मत्तेय 27:55-56 पहा. मत्तेय 27 55 आणि 56. मत्तई 27:55, पान नंबर 1186. आणि तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्या मागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया होती आणि याकोब व योशे यांची आई मरिया आणि जप्तीच्या मुलांची आई ह्याही होत्या. कशावरून मी सांगतो की ती त्यांच्या मागे गेली, येशूच्या मागे गेली? 55 वचन. तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून पाहत होत्या आणि त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्या मागे आल्या होत्या. पुष्कळ स्त्रिया त्याच्या मागे आल्या होत्या. हालेलुया. आता 56व्या वचनामध्ये मरिया आपल्याला सापडते. काय म्हटलंय? त्यांच्यामध्ये मगदालिया मरिया होती आणि ही दुसरी मरिया याकोब व योसेफ यांची आई. याकोब आणि योसेफ कोण आहेत? प्रभूचे सख्खे भाऊ. पवित्र शास्त्र वाचलं पाहिजे हो. म्हणून नुसतं येणं जाणं नका ठेवू. याकोब आणि योसेफ हे कोण होते? प्रभूचे सख्खे भाऊ. म्हणजे ते सुद्धा तिथे आले होते. पण तुम्हाला माहित आहे मरिया पूर्वीपासून येशूला मानणारी होती, पण येशूचे भाऊ प्रभूला मानत नव्हते. लक्षात ठेवा, ते प्रभूच्या मागे जात नव्हते. सुरुवातीला ते समाजप्रिय मानत होते. हालेलुया. आहे वचन आहे तसं, मला आता ते आठवत नाहीये. नंतर प्रभूच्या मृत्यूनंतर त्यांनी प्रभूचा स्वीकार केला. हालेलुया. म्हणजे इथून सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. हे शेवटचं आहे. प्रभूच्या वधस्तंभावर ज्या वेळेला दिलं गेलं त्यावेळेला ज्या स्त्रिया आलेल्या होत्या त्याच्या मागोमाग आपली मरिया सुद्धा होती. हालेलुया. म्हणजे ज्या मार्गाने तो गेला त्या मार्गाने ती सुद्धा गेली. आलं लक्षात? आणि मग आम्हाला पण तिनं सांगितलं. काय सांगितलं तिनं? तो जे काही सांगेल ते बोलली की नाही? बोलली की नाही? कुठे बोलली? कानागावी. काय होतं तिकडे? लग्न होतं. काय झालं? मालकाचा द्राक्षरस. आणि मग मरिया येशूला सांगायला लागली, आता तू काहीतरी. तो म्हणाला तुझा माझा काय संबंध? आणि मग वाचूया आपण थोडंसं ते वचन. योहान 2:5 आणि 6. 5वा वचन. योहान 2
वचन 5. पान नंबर 1271, योहान 2 वचन 5. त्याची आई चाकरांना म्हणाली, जे काही तो तुम्हा सांगेल ते करा. हा, काय म्हणाली ती पहा, 5वं वचन. त्याची आई चाकरांना म्हणाली, काय म्हणाली? बोला सगळेजण. जे काही तो तुम्हा सांगेल ते करा. हे सगळेजण बोलले. काही जणांना मिळालंच नाही अजून, पानं उलटत आहेत. 1271 पान, योहानाचा 2रा अध्याय, 5वं वचन. माझ्या मागून बोलायचं आहे. त्याची आई चाकरांना म्हणाली, काय म्हणाली ते बोला. जे काही तो तुम्हा सांगेल ते करा. जे काही तुम्हा सांगेल ते. आजचा कॅथलिक समाज करतोय का? म्हणजे ते त्यांच्या आईचं ऐकतायत का? किती दुःखाची गोष्ट आहे ना. तिची मूर्त्या बनवल्यात, फोटो बनवलेत, हार घातलेत, नमो कृपापूर्ण म्हणून प्रार्थना केली जाते ना. जप, काही जण माळ घेऊन जप करतात, काही जण पुस्तक घेऊन ते वाचत बसतात, प्रार्थना करत राहतात. पण ती जे सांगते ते कोणीच ऐकत नाही. तुम्ही ऐकणार का? तर ती तुमची खरी आई. ऐकलं तर ती खरी आई, नाही ऐकलं तर तुम्ही फक्त बोला माझी आई म्हणून, पण ती म्हणेल तुम्ही माझी मुलं नाहीत कारण तुम्ही माझं ऐकलं नाही. हालेलुया. ती काय स्पष्ट म्हणते, तो जे काही सांगेल ते. म्हणजे आम्हाला केलं पाहिजे येशू जे काही सांगतो ते. मग येशू मूर्तीपूजा करायला सांगतो का? येशू व्यभिचार करायला सांगतो का? येशू दारू प्यायला सांगतो का? येशू भांडण करायला सांगतो का? आज समाजात हे सगळं घडतंय की नाही? याचा अर्थ ते येशूचं पण ऐकत नाहीत आणि ते आपल्या आई मरियेचं पण ऐकत नाहीत. आम्ही ऐकतो की नाही ऐकतो? मग आमची आई आहे की नाही? ती अभिमानानं म्हणा, मरिया माझी आई आहे. हालेलुया. तुझी नाही, तू नुसता गुडगुड गुडगुड करणार आहेस. हां, पण मी तिचं ऐकणार आहे. हालेलुया. मी तिचा लाडका मुलगा आहे. हालेलुया. जसा मी येशूचा लाडका आहे, जसा मी येशूला प्रिय आहे, तसा मी मरियेला सुद्धा प्रिय आहे. हालेलुया. कारण तिनं जे केलं ते मी करत आहे. ती त्याच्या मागोमाग गेली, मी पण त्याच्या मागे माग जातो. ती म्हणाली तो सांगेल ते करा आणि मी ते करतो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहा, कुठे आलो आपण? हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेवटची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती शिष्यांबरोबर, 7वी गोष्ट, ती शिष्यांबरोबर पवित्र आत्म्याची वाट पाहते. होय की नाही? बायबल वाचतात त्यांना माहिती आहे. कुठे लिहिलंय ते? प्रेषितांची कृत्य 1 अध्याय वचन 14. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय आणि वचन 14. पान नंबर 1307. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 7 वचन 14 वचन. हे सगळेजण आणि त्यांच्याबरोबर कित्येक बाया आणि येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने एकसारखे प्रार्थना करीत राहिले. हो, हालेलुया. हालेलुया. काय झालंय त्याच्या अगोदर 5व्या वचनात लिहिलंय बघा, येशूनं त्यांना काहीतरी सांगितलं. चौथ्या वचन वाचूया आपण, 4 आणि 5. आणि ते एकत्र जमले असता त्यांच्याशी मिळून त्याने त्यांना आज्ञा केली की. एकत्र जमलेले होते कोण? प्रभूचे शिष्य. कोण एकत्र जमले होते?
हां, प्रभूवर विश्वास ठेवणारे लोक, त्याचे शिष्य सगळे एकत्र जमले होते आणि त्यावेळेला मिळून त्याने त्यांना आज्ञा केली. काय आज्ञा केली? पाचवे वचन आपले यरुशलेमेतून निघून जाऊ नका, यरुशलेमेतून निघून जाऊ नका. का बरं? परंतु जे बापाचे वचन तुम्ही माझ्यापासून ऐकले आहे त्याची वाट पहा. जे वचन तुम्ही माझ्याकडून ऐकलंय त्याची वाट पहा. कोणतं वचन ऐकलंय? पुढच्या ह्याच्यात सांगतो तो. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, परंतु आतापासून फार दिवस झाले नाहीत तोच पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल. योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला. येशू त्यावेळेला बाप्तिस्मा देत नव्हता, योहान देत होता. पाण्याचा बाप्तिस्मा येशूने दिलेला नाही. कुठेही बायबलमध्ये लिहिलेलं नाही बघा. येशूने पाण्याने बाप्तिस्मा दिला नाही. तो शिष्यांना करायला सांगायचा, स्वतः द्यायचा नाही. का बरं? कारण त्याला स्वतः पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा द्यायचा होता. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याने काय सांगितलं होतं? मी जाईन आणि परत येईन आणि तो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मी तुम्हाला देईन. म्हणून तुम्ही काय करा? एकत्र जमून प्रार्थना करीत राहा. आणि त्याने जे सांगितलेलं होतं ते 14व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परत वाचू. हे सगळेजण आणि त्यांच्याबरोबर कित्येक बाया, आणि स्पष्ट लिहिलंय बघा, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने एकसारखे प्रार्थना करीत राहिले. हालेलुया. म्हणजे प्रभूच्या मरणानंतर सुद्धा आमची आई, येशूची आई, देवाची आई नका म्हणू. देव आधी आणि अंत आहे, त्याला जन्म देणारा कोणीही नाही. हालेलुया. येशू हे शरीर धारण केलेल्याची ती आई आहे. तर येशूची आई मरिया आणि त्याचे भाऊ, इथे मात्र त्याच्या भावांनी येशूचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणाबरोबर तिथे जमलेत ते? बोला बोला पटकन. कोणाबरोबर? कोणाबरोबर? समाजातल्या लोकांबरोबर बसली आहे का ती? मूर्तीपूजा करत बसली आहे का ती? अधिकाऱ्यांच्या अधीन आहे का ती? त्यावेळेचा कोणतरी असेल ना याजक तिथला त्यावेळेचा, त्याचं ऐकून घरात बसली होती का ती? नाही. ती कोणाबरोबर बसली होती? शिष्यांबरोबर. हालेलुया. याचा अर्थ तिने समाजाचं किंवा याजकाचं किंवा इतर कोणाचंही ऐकलं नाही. तिने फक्त येशूचंच ऐकलं. तिने फक्त येशूच्या वचनावरच विश्वास ठेवला आणि ती त्याच्या मागे चालली. हालेलुया. आपण पण तसंच करतो का? हो म्हणून कोण बोलतच नाही. आपण असंच करतो की नाही? अरे काय आवाज कुठे आहे तुमचा? अभिमानच नाही. सगळे म्हणतं ना, कधी कधी वाटते मेलेले आहेत की काय. असंच करतोय ना आपण. विश्वास ठेवतोय ना, वचनाप्रमाणे चालतोय ना, समाजाला सोडलंय ना, छळ सहन करतोय ना. मग हे हो बोलायला एवढं मला बोलावं लागतं. मुद्दाम तुम्हाला बोलायला लावतोय मी. व्हिडिओत तुमचा पण आवाज गेला पाहिजे. हालेलुया. लोकांना कळलं पाहिजे की ह्या चर्चमधले लोक किती, आता काय कळलं असेल ते माहीत आहे, किती थंड आहेत. काय जगात जाणार आहे वचन आहे. हालेलुया. मग आपण सुद्धा येशूप्रमाणे करतो हो की नाही? मरियेप्रमाणे करतो. आपल्याला ते काय म्हणतात? प्रोटेस्टंट. काय म्हणतात? धर्म बदलला. प्रोटेस्टंट म्हणतात. बरोबर की नाही? मग मी म्हणेन मरिया पण प्रोटेस्टंट होती. बरोबर ना? हो की नाही? येशू पण मग पहिला प्रोटेस्टंट येशू, त्याच्या मागे ती गेली म्हणजे ती पण, होय की नाही? हालेलुया.
बरोबर बरोबर का? आनंद व्हायला पाहिजे ना. हां, आपल्या पुढचे सगळे प्रोटेस्टंट, मग आपण पण प्रोटेस्टंट असलो तरी चालेल. हालेलुया. म्हणून कोणी तुम्हाला प्रोटेस्टंट धर्म बदलला, आणखीन काय काय चिडवलं, तर त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. उलट ती अभिमानाची गोष्ट आहे, ती आनंदाची गोष्ट आहे. कारण येशूसाठी जे त्यांनी बोललं ते आमच्यासाठी पण बोलत आहेत. त्याच्यात काही नवीन नाही आहे. हालेलुया. तर मी काय म्हणतो, ती शिष्यांबरोबर पवित्र आत्म्याची वाट पाहते. तिने नाही विचार केला लोक काय म्हणतील मला म्हणून. सगळं सोडलं आणि शिष्यांबरोबर बसली होती. आजच्या स्त्रिया सोडतात का? नवरा जात असेल तर त्याला धमकावणी देतात. गेलास तर बरं राहती काय करते तुझं? जातच नाही बिचारा, घाबरतो बायकोला. हालेलुया. हां, शिका ना, आईकडून शिका. आमच्या आईचे संस्कार किती चांगले आहेत पहा. आणि अशा रीतीने इतके चांगले गुण मरियाच्या ठाई होते, म्हणून ज्ञानी लोकांनी मी काय बोलतोय लक्षात ठेवा, ज्ञानी लोकांनी, त्यावेळच्याही ज्ञानी लोकांनी मरियेला नाही नमन केलं, त्यांनी येशूला नमन केलं. हालेलुया. नाही तर देवाची आई म्हणून त्यांनी येशूला मरियेला नमन करायला होतं ना. नाही, त्यांनी कोणाला नमन केलं? नमो कृपा पूर्ण म्हणणाऱ्यांनो, जरा समजून घ्या. हालेलुया. आम्ही रोमन कॅथलिक म्हणे. कशाला रोमन? स्वर्गीय कॅथलिक व्हा तर काहीतरी फायदा, हो की नाही? तिकडचं व्हायला पाहिजे ना. रोम तुम्हाला विचारतं का? विचारा बरं. रोम मधला एक तरी माणूस तुम्हाला ओळखतो काय? सांगतायत मोठले रोमन ते. पण स्वर्गातला राजांचा राजा ओळखतो की नाही आम्हाला? प्रभूंचा प्रभू ओळखतो की नाही आम्हाला? अरे नाव घेऊन बोलवतो आम्हाला तो. हालेलुया. काहीच लपलेलं नाही त्याच्यापासून. केवढं जवळचं नातं जोडतो तो आमच्या बरोबर. यांचे जाऊ दे, जास्तच होईल ना जरा. हालेलुया. म्हणून ज्ञानी लोकांनी येशूला नमन केलं, मरियेला नमन केलं नाही. माहित आहे ना, जेव्हा दूतांनी त्या मेंढपाळांना निरोप दिला की येशूचा जन्म झालेला आहे आणि ते त्याला भेटायला निघाले. हालेलुया. भेटायला निघाले. सोबत त्यांनी सोनं घेतलं, ऊद घेतलं, जे काय होतं ते घेतलं, धूप घेतलं आणि ते त्याच्या भेटीला गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की गोठ्यामध्ये बाळ ठेवलेलं आहे. बाळाने बाळंतीण होते. त्यांनी त्याच्या आईला नमन केलं की येशूला नमन केलं? हालेलुया. आजही लोक कोणाला नमन करतात? कोणाची प्रार्थना करतात? वचनाप्रमाणे येशूलाच सर्व सन्मानाने आदर आहे, दुसऱ्या कोणाला नाही. आणि हे आम्ही आमच्या मनानं सांगतो का? नाही, वचनामध्ये सुद्धा तसंच लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? जे काही आम्ही वचनांनी अगर कृतीने करू ते फक्त आणि फक्त येशूच्या नावातच करायचं. हालेलुया. मरियेला करायला सांगायचं नाही, किंवा मरियेच्या नावामध्ये मागा असं कुठेही लिहिलेलं, पण येशूच्याच नावात करा असं लिहिलेलं आहे. कुठे लिहिलेलं आहे बघा? कलस्सेकरास पत्र 3 अध्याय वचन 17. पान नंबर 1427 कलस्सेकरास पत्र 3 अध्याय 17 वचन. आणि बोलण्याने किंवा करण्याने जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नावात करा. आमेन. आणि त्याच्याकडूनच देव जो बाप याची उपकार स्तुती करा. बोला बोला. बोलण्याने
किंवा करण्याने जे काही तुम्ही करता ते संतांच्या नावात करा. बोलले संतांच्या नावात. मग मी एवढा स्पिनर एक्सपर्ट आहेत की वर्ष झाली तरी पण यांची दांडी उडतेच. काय करायचं? बोलण्याने किंवा करण्याने बोला, जे काही करता ते मरियेच्या नावात करा. आता जागे झाले. काय लिहिले वचनामध्ये? मग आमच्यासाठी मध्यस्थी कर. एक प्रार्थना करताना काय म्हणतात? आमच्यासाठी करेल ती. देवाच्या वचनाच्या विरुद्ध करेल का ती? नाही. म्हणून वचन, आणखीन एक वचन आपल्याला सांगतं पहा. 1 तिमोथी 2 अध्याय वचन 5. पहिला तिमोथी 2 अध्याय वचन 5. 1 तिमोथी 2 अध्याय वचन 5, पान नंबर 1441. नाही, सॉरी, 1436. 1 तिमोथी 2 अध्याय वचन 5, 1436, पान नंबर. कारण एकच देव आहे एकच देव आहे आणि देव आणि माणसे यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. एकच मध्यस्थ आहे. एकच. च लागलं की संपलं. दुसरं कुठलंही मग नाव मध्ये येत. मग कुठल्या संतांच्या नावाने करा, मरियेच्या नावाने करा किंवा आणखीन कोणाच्या नावाने करा, तुमची प्रार्थना ऐकली जाणार. तुमच्यासाठी मध्यस्थी केली जाणार. जर मध्यस्थी करावी तो पित्याकडे, बापाकडे, तर तुम्हाला एकाच नावामध्ये मागावं लागेल आणि ते नाव आहे हालेलुया. हालेलुया. म्हणून नमोकृपा पूर्ण आमच्यासाठी विनंती कर, आमच्यासाठी मध्यस्थी कर, आमच्यासाठी हे कर ते कर. ती काहीच करणार नाही बिचारी, कारण ती वचनाप्रमाणे चालणारी स्त्री होती. हालेलुया. ती वचनाच्या विरोधात जाणारी नव्हती आणि तिला माहिती होतं जे काही करायचं, जे काही मागायचं ते येशूच्याच नावामध्ये. म्हणून ती शिष्यांबरोबर पवित्र आत्म्याची वाट पाहत प्रार्थना करत बसलेली होती. हालेलुया. आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या आहेत. आमेन. म्हणून मध्यस्थी करताना सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त एकच नाव दिलंय स्वर्गात आणि पृथ्वीवर. कोणतं नाव आहे ते? प्रभू येशूचं नाव. हालेलुया. अशी होती आमची मरिया. हालेलुया. आज आपल्याला जे जे या वचनाप्रमाणे करतात त्या प्रत्येकाला तिच्याविषयी आदर आहे की नाही? तिच्याविषयी प्रेम आहे. हालेलुया. आहे की नाही? येस. पण म्हणून आम्ही तिची प्रार्थना करणार नाही. आम्ही तिने सांगितलं त्याप्रमाणे करणार. हालेलुया. हालेलुया. तर एक दिवस देवाचा दूत आमच्याविषयी पण म्हणेल, हे कृपा पावलेल्या तू आनंद कर. हालेलुया. कारण येशूने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. हालेलुया. आमचा देव, आमची आई, आमची मरिया माऊली ही अशी आहे प्रियांनो. आज हे लोकांना सांगायची गरज आहे की नाही की तोंड बंद ठेवणार आहात तुम्ही? उघडा आपली तोंड. त्याला म्हणावं ती माळ घेऊन जपणं बस झालं. किती पण मणी मोजलेस ना तरी फरक काय पडणार? पण जर आज्ञा पाळायला लागशील ना तर फरक लगेच बघशील. हालेलुया. देवाला काय हवंय? मण्यांची माळ घेऊन जपत बसलेली माणसं हवीत त्याला? नाही.
देवाला फक्त एवढंच हवं आहे, आज्ञा पाळणारे लोक, त्याच्या वचनाप्रमाणे चालणारे लोक देवाला हवे आहेत. आणि आपण तो प्रयत्न करायचा आहे की आपल्याकडून त्या गोष्टी घडतील. हालेलुया. या आपण प्रार्थना करू. सर्वजण प्रभूला धन्यवाद देऊ आणि या वचनाप्रमाणे, आपल्या आईप्रमाणे, आपल्या मातेप्रमाणे आपल्या पण जीवनामध्ये अशा गोष्टी घडतील, त्यासाठी देवाकडे मागूया आपण, धन्यवाद देऊया येशूच्या नावामध्ये. आमेन.